मतदान झाल्यावर बोटावर लावलेली शाई सहजरित्या पुसली जात असल्याचे आरोप होताना दिसतात आणि हाच मुद्दा पालिका निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेला मोठा गाजल्याचं पाहायला मिळालं। यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। लोकशाही मराठीने सुद्धा या संदर्भातला रियालिटी चेक केलाय। पाहुयात लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकमध्ये नेमकं काय उघडकीला आलंय ते। आज सुरू असलेल्या राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान मतदारांच्या बोटांवर करण्यात येणाऱ्या शाईवरून मोठा वाद निर्माण झालाय। मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांच्या बोटांवर मार्करद्वारे लावण्यात येणारी शाई लगेच पुसली जात असल्याचा दावा अनेकांनी केला होता। तसेच या निवडणुकीत पहिल्यांदाच मार्करचा वापर केला जात असल्याचाही आरोपही करण्यात येत आहे। याचा रिएलिटी चेक लोकशाही मराठी करते। हे मी केलंय मतदान, या माझ्या बोटावर लावलेली शाई ही शाई लगेच पुसली जाते असा आरोप केला जातोय आणि याचा रिएलिटी चेक लोकशाही मराठी करते। यासाठी मी वापरते हा एसीटोन। या एसीटोनचा वापर नेलपेंट काढण्यासाठी केला जातो। ते एसीटोन मी आता मतदान केल्यानंतर माझ्या बोटावर लावलेली शाई काढण्यासाठी वापर करणार आहे। हे पहा, शाई पूर्णपणे निघाली आहे। मात्र त्यावर आता राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलंय। तसेच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2011 पासून मार्करचा वापर केला जात असल्याचे वाघमारे यांनी सांगितले। त्यामध्ये ही शाई बोटाला लावल्यानंतर सुकण्यासाठी 10 ते 12 सेकंद लागतात। या दरम्यान मतदार हा मतदान केंद्रामध्येच असतो। तसेच एकदा ही शाई वाळल्यानंतर काढता येत नाही असेही राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले। स्पष्टीकरण काहीही असो, मात्र मार्करच्या वापराने वाद मात्र वाढलाय। मुंबईमध्ये आज सकाळी मतदान करून आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरची शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आणि त्यामुळे एकच खळबळ देखील उडाली। बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे गैरकृत्य आहे। त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचं आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असं स्पष्टीकरण निवडणूक आयुक्तांनी दिलेलं आहे। तर उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सगळे निकाल जाहीर होतील अशी माहिती सुद्धा निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी दिलेली आहे। मात्र 2010 पासून राज्य निवडणूक आयोग ही मार्कर पेनच्या स्वरूपात ती शाई लावते आहे आणि ज्या कंपनीने मार्कर पेन तयार केलेला आहे 2010 पासून कोरस कंपनीचे हे मार्कर पेन आहे आणि तेच पेन आपण कोरस कंपनीचेच पेन वापरलेलं आहे। मात्र ती शाई ड्राय व्हायला थोडा साधारणतः एक 10 ते 12 सेकंड लागतो, पण 10 ते 12 सेकंडपर्यंत तो मतदार त्या मतदान केंद्राच्या आतमध्येच असतो। त्याच्यामुळे एकदा ड्राय झाली तर ती शाई निघू शकत नाही। आम्ही ॲक्च्युली जर अशा प्रकारचे व्हिडिओचं चुकीच्या पद्धतीने जर रेकॉर्ड करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल तर संबंधितांवर आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करू। की त्याला ड्राय व्हायला थोडा वेळ लागतो ना, आणि त्यांनी त्याच्या आधी जर शाई पुसली तर ॲक्च्युली तो मतदारांची चुकी आहे आणि तो अशा प्रकारे शाई काढून घेणे तो मतदारांविरुद्ध पण गुन्हा दाखल होऊ शकतो। यामध्ये ॲक्च्युली सर्व वार्डचं एकत्रित घ्यायचं किंवा प्रत्येक वार्डचं सेपरेटली घ्यायचं हा निर्णय आम्ही महापालिका आयुक्तांवर सोडलेला आहे। महापालिका आयुक्तांनी राजकीय पक्ष उमेदवार यांच्याशी चर्चा करून आणि तसेच पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून आणि किती वेळ लागेल याचं एस्टिमेशन केलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही पद्धत जर वापरली तरी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत निकाल समोर येईल। भूषण गगराणी आणि कमळाबाईंची प्रदीर्घ चर्चा आणि बैठक संपली अशा आशयाचं ट्विट ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांचा मुंबईतील खास खजिनदार, लाडका बिल्डर आणि गगराणी यांच्या बैठकीत काय शिजलं असा सवाल सुद्धा राऊतांनी आपलं ट्विट करून विचारलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।